लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। सह्याद्रीच्या रांगा धुक्यात हरवल्यात आणि इथला निसर्ग अक्षरशः नटून गेलाय। हिरवेगार डोंगर आणि खळखळून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात। वीकेंड साजरा करण्यासाठी आणि या धबधब्यांखाली मनमुराद भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी इथे मोठी गर्दी केली आहे। पाहुयात लोणावळ्यातून आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांचा हा खास ग्राउंड रिपोर्ट। जगात जर्मनी आणि देशात परभणी ही जी म्हण आहे ती आता आपल्याला इथं लोणावळ्यामध्ये दिसून येत आहे। कारण लोणावळ्यामध्ये आता पर्यटन भरू लागलेलं आहे। याच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी परभणी येथून खास काही पर्यटक आपल्यासोबत आलेले आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे। कुठून आलात तुम्ही आणि कशा पद्धतीने इथला आनंद घेताय? आम्ही परभणीहून आलोत आणि आम्ही हे वाट बघू लागलो वर्षाभरापासून की कसं इथं वॉटरफॉल आणि अनेक ठिकाण आहे इथं घुमण्यासारखे फिरण्यासारखे लई चांगले चांगले ठिकाण आहेत। आम्ही परभणीहून आलोत आनंद घ्यायला। कैसा लग रहा है यहाँ पे? मौसम कैसा लग रहा है? बहुत अच्छा मौसम है और निसर्ग की देन है ये लोनावला की। और यहाँ पे देखो सब कितने खुश है और अच्छे वातावरण में अपनी जिंदगी की मौज मना रहे हैं और हम भी अपनी जिंदगी की मौज कैसा? अभी बारिश बहुत लेट हुआ, अभी बारिश चालू है। यहाँ लोनावले का मौसम भी बढ़िया है। खूप ठिकाणी पाऊस पडलेला नाही हाँ, म्हणून सध्या खूप गर्दी होत आहे इथं। दुसरं काय नाही आहे, फक्त वातावरण इकडे खूप चांगलं आहे। हाँ। पर्यटक ठिकाण फिरायचे खूप चांगले आहे। वॉटरफॉल आहे, पाणी आहे, म्हणून इकडे पर्यटक जास्त येत आहे। काय सांगताल कुठून तुम्ही आलात आणि कशा पद्धतीने इथे आनंद घेत आहे? हम प्रॉपर गुजरात से हैं और पुणे में रहते हैं और हम 3-4 जगह पे इधर आए हैं। अच्छा, 3-4 जगह पे मुलाकात ली। इतना बारिश वगैरह कुछ नहीं है पर अच्छा मौसम वगैरह सब एकदम ठीक परफेक्ट है। अभी इतना दिन बारिश नहीं आ रहा था तो कैसा लग रहा था? अरे हमको तो ऐसा ही था कि पुणे में है फिर भी बारिश नहीं है, गुजरात में तो बहुत मतलब बहुत कम पड़ती है और इधर भी वातावरण इतना अच्छा अभी अच्छा लग रहा है। आपको कैसा लग रहा है मौसम? बहुत अच्छा है। अशा पद्धतीने हे संपूर्ण पर्यटक इथे पर्यटनासाठी आलेले आहेत आणि या संपूर्ण पर्यटनाचा आनंद घेत आहे। आपण जर पाहायला गेलं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून इथे पाऊस सुरू आहे लोणावळ्यामध्ये, त्यामुळे इथे नैसर्गिक जे धबधबे ते प्रवाहित झालेले आहेत आणि या धबधब्याखालीच भिजण्याचा आनंद आता हे संपूर्ण पर्यटक घेत आहे। आपण पाहिलं गेलं तर अशा पद्धतीने फोटोग्राफी ही हे संपूर्ण पर्यटक करत आहे। आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत, आपण त्यांना विचारू काय सांगला, कुठून आला तुम्ही, कसं वाटतं? चिखलीतून काय कसा आनंद घेतला खूप पावसाचा? छान आहे। हा, किती जण आले? संपूर्ण परिवार हा आले? पूर्ण परिवार आहे, फॅमिली आहे। काय विचार केला होता का आज लोणावळ्याला फिरायला? हा विचार केला प्लॅन करून आले। काय भिजायचं म्हणून धबधब्याखाली धबधब्याखाली भिजली का? आनंद वाटला? आनंद वाटला, छान वाटलं, छान। अशा पद्धतीने संपूर्ण पर्यटक हे लोणावळ्यामध्ये आलेले आणि या पर्यटनाचा आनंद घेताना आपल्याला दिसून येत आहे। चालता बोलता न्यूज साठी मी गणेश दुडम, लोणावळा।